खण साडी आहे, ऑरेंज वेगळा फॅब्रिक आहे, मग हा इथे ग्रीनचा नग हत्ती बुट्टीचा नग फॅब्रिक आहे. हो, ट्रेडिशनल येट मॉडर्न असंच आम्ही या साड्यांना म्हणतो. बाहेर कुठेच नाही बघायला मिळणार, हे मी तुम्हाला वारंवार सांगतेच आहे. किती वेगळं कॉम्बिनेशन आहे. हा बॉर्डरला गायत्री बॉर्डर म्हणतात. हे जे वर्क आहे त्याला कसुती वर्क म्हणतात. प्राइस जरी 1250 असेल तरी ह्याची क्वालिटी त्याच्यापेक्षाही जास्त आहे. खूप सुंदर कलर आहे आणि सुंदर साड्या आहे. गायत्री बॉर्डर विथ चेक्स पल्लू, इरकल साडी 1250 ची रेंज आहे. असं काईटचं हे नग डिझाईन केलेलं आहे. ह्या साड्यांची माझ्याकडे भन्नाट नग मागणी असते. असा 3 पीस सेट आहे. मी स्वतः प्रोफेशनली टेक्सटाईल डिझायनर असल्यामुळे. नमस्कार मित्रांनो, मी नितीन आणि पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर कोकणी इंडियन. मित्रांनो, आज मी आलो आहे ठाण्याला. आज आपण भेट देणार आहोत तिशी क्रिएशनला. आणि तिशी क्रिएशनमध्ये आज आपण काय पाहणार आहोत, लग्न सराई आहे त्यानिमित्ताने या ताई जे आहे ते हँडक्राफ्टेड एक्सक्लुझिव्ह साड्या तयार करतात. म्हणजे स्वतः जे आहेत ते टेक्स्टाईल डिझायनर आहेत. तर त्यामुळे तुम्हाला मार्केटमध्ये जे साड्या मिळतात त्यापेक्षा इथे तुम्हाला पूर्णपणे एक्सक्लुझिव्ह कलेक्शन पाहायला मिळणार आहे. एक्सक्लुझिव्ह साड्या त्या सर्व गोष्टी आपण विथ प्राइजेस या व्हिडिओमध्ये कव्हर करणार. तर मित्रांनो, इकडे येण्यासाठी आहे ना तुम्हाला ठाणा पश्चिमवरनं माझीवाडा इथे यायचं आहे. आनंद टॉवरमध्ये ताईंचा स्टुडिओ आहे. रितू पार्कच्या एकदम जवळ आहे. पूर्ण पत्ता वेळ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे. इथे ताईंचा स्टुडिओ आहे. चला आज जाऊया आणि पाहूया आपल्याला कोणकोणत्या गोष्टी पाहायला मिळतात. नमस्कार, माझं नाव वंदना पवार. माझ्या ब्रँडचं नाव आहे तिशी क्रिएशन आणि आमचा तिशी नग स्टुडिओ आहे तो ठाण्यामध्ये बेस आहे. आणि आमची सगळ्यात महत्त्वाची खासियत म्हणजे आमच्या हँडक्राफ्टेड नग साड्या. म्हणजे त्या आम्ही अशा वेगवेगळे फॅब्रिक एकत्र आणून आम्ही त्या नग साड्या करतो. म्हणजे की इकडे आपल्याला कर्नाटकचं नग फॅब्रिक मिळतं खड, परत राजस्थानचं नग ब्लॉक प्रिंट असतं. वेगवेगळ्या प्रकारचे म्हणजे वेगवेगळ्या स्टेट्सचे फॅब्रिक एकत्र येऊन आपल्या स्टुडिओमध्ये साड्या बनल्या जातात. आणि सगळ्यात तिशीची महत्त्वाची नग खासियत म्हणजे खड. तर आत्ता जी मी ही नग नेसलेली आहे ती खण साडी आहे. तुम्ही बघतच असाल की हा एक ऑरेंज वेगळा फॅब्रिक आहे, मग हा इथे ग्रीनचा नग हत्ती बुट्टीचा नग फॅब्रिक आहे. आणि त्याच्या पल्लूवर असं आपण पॅचवर्क केलेलं आहे, मिरर वर्क केलेलं आहे. त्याला आपण असे टसल्स पण लावलेले आहेत. म्हणजे प्रत्येक साडी ही तुम्हाला वेगवेगळी नग मिळेल. तर हा आपला खणामध्ये अजून एक पॅटर्न आहे. ह्याला आम्ही गोधडी पॅटर्न म्हणतो. कारण तुम्ही बघतच असाल की आजीची गोधडी कशी असायची तसा हा पॅचवर्कचा पल्लू आहे. आणि हा खूप नग फेमस पॅटर्न आहे माझ्याकडे. आणि अजून हा आहे दुसरा पिंक कलरची बॉर्डर आणि असा ब्ल्यू कलरचा पल्लू आहे. त्याला टसल्स केलेले आहेत. आणि ह्या साड्या आम्ही विथ ब्लाऊज पीस देतो. पण असा सुंदरसा पिंक कलर, त्याला दोन्ही साईडनी बॉर्डर आणि परत खणाच्या ज्या आपल्या बॉर्डर्स आहेत त्याच्यापासून आम्ही पूर्णतः पॅचवर्क केलेला आहे. तुम्ही बघताच आहात की प्रत्येक साडी तुम्हाला वेगवेगळी बघायला मिळेल. ट्रेडिशनल लुकही आलेला. हो, ट्रेडिशनल येट मॉडर्न असंच आम्ही या साड्यांना म्हणतो. कारण ह्याच्यावर तुम्ही अशी ज्वेलरी, तुम्ही गोल्डन, मोत्याची, ऑक्सिडाईज कुठलीही ज्वेलरी तुम्ही घालू शकता. असा हा पूर्ण ग्रे आणि राणी असं वेगळं भन्नाट कॉम्बिनेशन आहे. मल्टी कलरचा पल्लू आहे. तसंच तुम्हाला ब्लाऊज पीस पण मिळणार आहे. सुंदरशी ग्रे कलर बरोबर रेड, ग्रे बरोबर रेड, ब्ल्यू, पर्पल हे कलर कायमच छानपैकी नग कॉम्बिनेशन करून जातात. मल्टी कलर असल्यामुळे त्यावर कोणताही ब्लाऊज पीस म्हणजे कुठलंही नग ब्लाऊज पीस सहज जात आहे. किंवा तुम्ही आता बघा मी ही अशी ऑक्सिडाईज घातलेली आहे. असं पण तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची ज्वेलरी छानपैकी घालू शकता. आपण खणाचा पूर्ण असं चेक्स केलेला आहे. पूर्ण खणाच्या बॉर्डर पासून ते केलेलं आहे. आणि पूर्ण साडी सॅप ग्रीन प्लस मरून आणि ब्लॅक वेगळं कॉम्बिनेशन आहे. की तुम्हाला ही कॉम्बिनेशन सुद्धा बाहेर मिळणं थोडंसं कठीण आहे. मी तुम्हाला फक्त अशा थोड्या छोट्या ना झलक दिलेली आहे. पण आपल्याकडे अजून भरपूर स्टॉक आहे. आता ज्या आपण खणाच्या साड्या सगळ्या बघितल्या ना त्या साधारण 4350 4550 अशी रेंज आहे त्याची. आणि ज्या आता आपण बघतोय ते इंडिगो विथ खण. म्हणजे तुम्हाला खणामध्येच किती विविध प्रकार बघायला मिळतात. ही पूर्णतः कॉन्सेप्ट वेगळा आहे. त्याला अशा खणाच्या बॉर्डर्स दिलेल्या आहेत. आणि मग हा त्याचा पल्लू आहे. मी जस्ट तुम्हाला एक असा पल्लू घेऊन दाखवू शकते. आणि ह्या ज्या सगळ्या साड्या आहेत त्या 3550 पासून चालू होतात. आणि नक्कीच तुम्ही ह्या साड्या बाहेर नेसून गेल्यावर तुम्हाला 10 जणांनी विचारलंच पाहिजे, याची मी तुम्हाला एकदम गॅरंटी देऊ शकते. कारण हे तुम्हाला बाहेर कुठेच नाही बघायला मिळणार, हे मी तुम्हाला वारंवार सांगतेच आहे. हा बघा, हा याचा पल्लू. आणि असंच तुम्हाला एक कलर पिंक कलरचं तुम्हाला ना ह्याच्यावर नग ब्लाऊज पीस पण मिळेल. तर मी हो एकदम हा असा झिगझॅग पॅटर्न आहे. सगळे इंडिगो विथ खणवर आम्ही किती वेळ म्हणजे तुम्ही दंग होऊन जाल एवढे प्रकार मी तुम्हाला नग दाखवणार आहे आज साड्यांचे. आपण बघा, हे पूर्णतः असं पेस्लीचं डिझाईन आहे. आणि त्याला सुद्धा असा पॅचवर्कचाच पल्लू केलेला आहे, गोधडी पॅटर्न.
आणि त्याचं कॉम्बिनेशन बघा असा लेमन येल्लो विथ रेड, म्हणजे कॉम्बिनेशन सुद्धा मी वेगळे कलर्स घ्यायचा प्रयत्न केला की जे जरा काहीतरी ह्याच्यामध्ये वेगळेपणा असावा. आणि तसेच आम्ही तुम्हाला टसल्स सुद्धा असे छानपैकी लावून देतोय. प्रत्येक साडीला आमच्याकडे टसल्स लागलेलेच असतात. हा असा आपलं बांधणीचं बारीक डिझाईन असतं तशी साडी आहे. त्याला असे आपण चेक्स हे केलेले आहेत, मोठे मोठे चेक्स किंवा स्क्वेअर पॅटर्न बोलू शकतो आपण त्याला. तर तो पण आपण केलेला आहे. ग्रीन आणि ऑरेंजचं कॉम्बिनेशन आहे. सुंदर साडी दिसते. आणि त्याच्यामध्ये एक व्हाईट, सगळ्या इंडिगोमध्ये एक व्हाईट टोन असल्यामुळे आम्ही प्रत्येक साडीला व्हाईट टसल्स आणि त्याच्याबरोबर कॉम्बिनेशनचे टसल्स असे आम्ही वापरतो. आणि हा एक पॅटर्न आहे. मी तुम्हाला प्रत्येकातल्या साधारण 4-5 साड्या दाखवते, पण माझ्याकडे भरपूर कलेक्शन आहे. ही पण बघा असा मोठा पॅच केलेला आहे. मरून विथ येल्लो आणि ब्ल्यू आणि व्हाईट असे 4 कलरचं कॉम्बिनेशन येते. साड्या नेसायला खूप सुंदर, छान चापून चपून बसतात. पल्लूसुद्धा छान. आता बघा मी पण तुम्हाला साड्या दाखवते, पण असं पिनअप नाही केलं मी, हा ओपन सोडला आहे. काही प्रॉब्लेम नसतं, एकदम कम्फर्टेबल वापरायला ह्या साड्या. सुंदर दिसते ही साडी. तर अशा तुम्हाला ह्या इंडिगो विथ खण हा आपला कॉन्सेप्ट आहे. प्राइस रेंज किती? याची प्राइस रेंज साधारण 3650 आणि 3850. तुमचं पॅचवर्क असेल त्याच्यावर असते त्याची प्राइस रेंज डिपेंड. मशीन वॉश, हँड वॉश? हां, ती नाही. मशीन वॉश तर अजिबात नाही करायच्या, कारण या हँडक्राफ्टेड साड्या आहेत. फर्स्ट सेकंड वॉश तुम्ही लॉन्ड्रीमध्ये करा, मग तुम्ही घरामध्ये थंड पाण्यात ही साडी धुवा, काही होणार नाही. कारण हा जो कपडा आहे ना, तो आम्ही कुशन कवर रनर्सला सुद्धा वापरतो. त्याच्यामुळे तो एवढा रफ यूज असतो, त्यामुळे हा कपडा एकदम मस्त आहे. फक्त असे टोकदार दागिने नाही घालायचे, एवढी काळजी घ्यायची, कारण हा पूर्ण हँडवूमन कपडा असल्यामुळे टोकदार दागिने किंवा अंगठ्या असं तुम्ही नका घालू. बाकी सॉफ्ट तुम्ही काहीही ज्वेलरी ह्याच्यावर घालू शकता. प्युअर हँडलूम आहे. आणि हे बघा इथून पण तुम्हाला कळेल सगळं छानपैकी असं तुम्हाला, म्हणजे फिनिशिंग दाखवते मी माझ्या साडीचं. किती सुंदर फिनिशिंग आहे की मी सांगितलं तरच तुम्हाला कळते की ही हँडक्राफ्टेड आहे, नाही तर असं कळणार नाही, कारण आमचं स्टिचिंग पण एकदम छान असतं. आपण जी बघतोय ती अजरक साडी आहे. अजरक पॅटर्न हा तुम्हाला सगळीकडे अगदी कॉमन बघायला मिळतो, पण माझ्या साडीची खासियत म्हणजे ही हँडक्राफ्टेड साडी आहे. म्हणजे कसं माहितीये, ही अशी हाफ साडी पण आहे. हा त्याचा पल्लू असणार आहे. पूर्ण कसं हँडक्राफ्टेडचं कसं असतं, ही पूर्ण ओपन नाही केलं तर तुम्हाला कळणारच नाही. हे बघा, हा तुमच्या साडीचा पल्लू आणि तुमच्या निर्यांना हे असं येणार आहे. अच्छा. जस्ट मी तुम्हाला थोड्याशा प्लेट्स काढून दाखवते, म्हणजे तुम्हाला आयडिया येईल की ही साडी कशी दिसेल. अशी ही साडी दिसणार आहे. आणि ही टोटली हँडक्राफ्टेड आहे, म्हणजे आपण फॅब्रिक सगळे आणलेले आहेत अजरकचे, आणि मग त्याच्यापासून आपण ह्या साड्या तयार केलेल्या आहेत. आणि त्याला पल्लू असा प्लेन दिलेला आहे आणि असंच तुम्हाला ब्लाऊज पीस पण मिळेल. तर अशा ह्या माझ्याकडे बऱ्याच वेगवेगळ्या प्रिंटमधल्या पण साड्या आहेत. म्हणजे प्रत्येक पॅटर्न हे टोटली वेगवेगळं असतं. इथे काही ठिकाणी आम्ही बोल्ड घेतो, काही ठिकाणी आम्ही स्मॉल घेतो. म्हणजे प्रत्येक साडी करण्यापाठीमागे एक विचार असतो. 2 कापडं घेतली आणि जॉईन केली असं बिलकुल नसतं. आणि मी स्वतः प्रोफेशनली टेक्सटाईल डिझायनर असल्यामुळे हे तुम्हाला फॅब्रिकची क्वालिटी आणि फॅब्रिकचे पॅटर्न्स हे खूप छान आणि वेगळे मिळतील ह्याची मी नक्कीच काळजी घेत असते. आणि हे लाईट वेट असतात? हो, लाईट वेट. आणि ह्याला मेन म्हणजे माझ्या बहुतेक साड्यांना फॉल बिडिंग करायची गरज नसते, कारण ह्याला आम्ही अशा बॉर्डर देतो ना, त्यामुळे फॉल बिडिंगची बिलकुल नसते गरज ह्याला. तुम्ही हे अशा डायरेक्टली नेसू शकता. हे बघा, ही अशी आणि त्याच्या प्लीट्स ना हे तुम्हाला असं मिळेल. छान. ही तुम्ही आत्ता साडी समजा बघितली आहे आणि तुम्ही महिन्यांनी माझा व्हिडिओ समजा बायचान्स बघितला आणि तुम्हाला ही आवडली, तर ही सोल्ड झालेली असेल तर ती मी तुम्हाला नाही देऊ शकत. मी तुम्हाला सेम पॅटर्नमध्ये वेगळे प्रिंट्स देईन, पण सेम टू सेम मिळताना थोडंसं कठीण असतं. ताई, जर कुणाला यापैकी जर काही आवडलं तर त्यांनी स्क्रीनशॉट काढून जर तुम्हाला पाठवलं तर तुम्ही कॅटलॉग वगैरे पाठवू शकता? हो, सगळं पाठवेन. कारण खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला माझं सगळी माहिती मिळणार आहे, माझा फोन नंबर मिळणार आहे, माझं इन्स्टा ID सुद्धा तुम्हाला मिळेल, त्याच्यावर सुद्धा तुम्ही सगळं बघू शकता. आता अजून हा एक नवीन पॅटर्न आम्ही केलेला आहे, ह्याचं काम चालूच आहे. हे बघा, हा असा पूर्ण पॅचवर्कचा पल्लू आणि त्याची बॉर्डर सुद्धा अशी पॅचवर्कचीच आहे. हे बघा, म्हणजे किती काम आहे बघा ह्या साडीमध्ये. पूर्ण बॉर्डर सुद्धा पॅचवर्कची आहे. आणि आता हे ट्रेंड पण आलंय ना? हो, आता हा ट्रेंड पण आहे पॅचवर्कचा. आहे बघा, ही पूर्ण साडी अशी दिसेल. पॅचवर्क पल्लू, पॅचवर्क हे
आणि त्याचा पूर्णतः पल्लू आणि ह्याच्यामधल्या कुठल्या तरी एखादा कलमकारी किंवा अजरकचं तुम्हाला ह्याच्यावरती ब्लाऊज पीस मिळेल. बरोबर. जेवढ्या आपल्या हँडक्राफ्टेड साड्या असतात ना प्रत्येकावर मी ब्लाऊज देते की तुम्हाला कुठेही काहीही शोधायला नको. यावरती ऑक्सिडाइज ज्वेलरी हा ऑक्सिडाइज ज्वेलरी जास्त छान दिसते. आता हे प्लेन आहे ना तर तुम्ही असं लॉंग पण काहीतरी नका घालू शकता कारण बरोबर. प्लेनवर लॉंग जास्त उठून दिसतं. अशी सुंदर ह्याच्यात तुम्हाला 4-5 कलर्स नग बघायला मिळतील. याची प्राइस रेंज काय असेल? याची प्राइस आहे 4250. अच्छा 4250. 4250. आपल्या साधारण हँडक्राफ्टेड साड्या आम्ही तेच मेन्शन करते 2500च्या पुढे, मग त्या 4 ते 5000च्या दरम्यान सगळ्या असतात आणि बाकी आपण थोड्याशा म्हणजे इकॉनॉमिकली म्हणा किंवा थोडा तुम्हाला Budget काहीतरी friendly. जास्त बजेट फ्रेंडली अशा पण साड्या आपण मुद्दामून ठेवल्यात आणि त्या आपल्या इरकलमध्ये पण आहेत, अच्छा. ब्लॉक प्रिंटमध्ये पण आहेत. अशा मी नग वेगवेगळ्या प्रकारच्या त्या मी नंतर तुम्हाला स्टेप बाय स्टेप सगळं नग दाखवणारच आहे. एकदम मस्त कलरफुल पॅटर्न आहे. तर ह्याला म्हणतात गमछा साडी. अच्छा. गमछा म्हणजे हा जो आपला एक ना कलकत्त्याचा येतो ना फॅब्रिक गमछा, तो असा ना सप्तरंगामध्ये असतो म्हणून हा मी कॉन्सेप्ट असा गमछा साडीचा सप्तरंगात केलेला आहे. हा त्याचा पल्लू येतो. जस्ट एकदा मी तुम्हाला फक्त पल्लू घेऊन दाखवते बरोबर. कारण हँडक्राफ्टेड साडीज ना ओपन केल्याशिवाय लोकांना कळतच नाहीत म्हणून तर आम्हाला त्या ओपन करायला लागतात. हे बघा ही पूर्ण साडी ही अशी आहे हो. आणि ह्याच्यावर सुंदरसा मी तुम्हाला असा गमछाचा देईन पॅटर्न. वा. साधारण 3350ची ह्याची रेंज आहे. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला वेगवेगळे कलर्स मिळतात. ब्लॅक चेक्स आहेत, ब्लॅकचे छोटेसे चेक्स आहेत ऑफ व्हाईटवर आणि पूर्ण असा खाली चेक्स वापरला आहे आणि मग मध्ये असं आम्ही थोडंसं आपलं इकत प्रिंटचा कपडा आहे हो, इकत. आणि हा पूर्ण पल्लू असा आहे. म्हणजे तुम्हाला एकदम कलरफुल थोडासा फंकी लुक पाहिजे असेल बरोबर. तर ह्या साड्या खूप छान चालतात आणि माझ्याकडे ना नवरात्रात ह्या साड्यांना खूप छानपैकी हो. ना डिमांड असते. खणाच्या बघितल्यात तसाच कर्नाटकचा हा इरकलचा कपडा आणि ओरिसाचा हा असा मस्तपैकी कलमकारी कपडा. तर ह्या 2 कपड्यांचं मी फ्युजन केलं आहे आणि कलमकारी विथ इरकल अशी ही कॉन्सेप्च्युअल साडी केलेली आहे. वा. आणि ह्याच्यावर मी तुम्हाला असा कलमकारीचा ब्लाऊज पीस पण देते. खूप सुंदर दिसतात ह्या साड्या नेसल्यावर. ह्याला सुद्धा ट्रेडिशनल येट मॉडर्न असाच लुक आहे आणि ह्या साड्यांची माझ्याकडे भन्नाट नग मागणी असते की मी ह्याच्यामध्ये नग मल्टिपल पीसेसच करते कारण ते करावेच लागतात. अच्छा. ऑरेंज विथ पर्पल बघा किती वेगळं कॉम्बिनेशन हो. आहे. म्हणजे इकत प्लस इरकल असं हे कॉम्बिनेशन तुम्ही इमॅजिन पण नाही करू शकत. असं आम्ही तुम्हाला छान असं सुंदर सुंदर देतो आणि इथे पण अशी थोडी इकतची अशी मी बॉर्डर लावलेली आहे हो. आणि पर्पल कलरची बॉर्डर आहे त्याला. म्हणजे ही मेन इरकलची बॉर्डर, इकतची बॉर्डर, इकतचा पल्लू आणि असाच तुम्हाला ब्लाऊज पीस. राणी कलर आहे आणि ह्याच्यातले माझ्याकडे 10 ते 12 कलर्स आत्ता रेडी आहेत. अच्छा. पण मी तुम्हाला जस्ट छोटी छोटी झलक देते की तुम्ही हे बघा आणि माझ्यापर्यंत पोचा. बरोबर. हे बघा याहून सुंदर. जास्त कलेक्शन आहे पण एका व्हिडिओमध्ये आपण सर्व कव्हर हो नाही हो करू शकत. एका व्हिडिओमध्ये नाही कव्हर करू शकत. पण मला तुमच्यापर्यंत हँडक्राफ्टेड साड्या पोचवायच्याच आहेत म्हणून मी ह्या व्हिडिओद्वारे तुमच्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करते आहे की हा कॉन्सेप्ट काय आहे. तुम्हाला छानपैकी आयडिया आली असेल छान, आतापर्यंत हो. की आम्ही वेगवेगळे फॅब्रिक घेऊन साड्या केलेल्या आहेत. हो, वेगळं आहे, वेगळंच कॉन्सेप्ट हां आहे. वेगळेच कॉन्सेप्ट आहेत आणि कुठेही तुम्हाला नाही मिळणार आहेत आणि क्वालिटी एकदम सुंदर. हा बघा हा जो इरकलचा कपडा आहे ना एकदम मस्त क्वालिटी आहे. 2 टोनमध्ये आहे. अच्छा. मसराईज इरकल ह्याला बोललं जातं. अशी इरकलची साडी आहे आणि त्याला आपण असा कलमकारीचा पल्लू केलेला आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं आंध्र प्रदेश आणि कर्नाटका हे 2 स्टेट्सचं फॅब्रिक एकत्र घेऊन ही आपण साडी केलेली आहे आणि ह्याला मसराईज इरकल म्हटलं जातं. अच्छा. हा मसराईज कॉटन आहे. फक्त कॉटन नाही त्यामुळे तो सॉफ्ट आहे. त्याला एक सिल्क सारखी छोटीशी अशी छानपैकी झाक पण आहे. आता आपण जातोय अजून एका वेगळ्या पॅटर्नकडे. तो आहे कलकत्त्याचा. ती अच्छा. साडी कोटा स्टेपल सिल्क त्याला म्हटलं जातं आणि आम्ही त्याला पॅचवर्क केलेला आहे. अच्छा. हे बघा हा एक प्रकार. म्हणजे तुम्हाला- प्रत्येक स्टेटची आपल्याला स्पेशालिटीकडे पाहायला मिळेल. स्पेशालिटी मिळते. 2-3 स्टेट्सचे वेगवेगळे फॅब्रिक एकत्र आणून सुद्धा आपण ह्या साड्या केलेल्या आहेत. हे बघा ह्याला असं पूर्ण पॅचवर्क आणि ह्या साडीची खासियत म्हणजे ह्याच्यात तुम्हाला 2 ब्लाऊज पीस मिळतात. अच्छा. एक तुमचा रनिंग येतो आणि एक हा जो पॅचवर्कचा केलेला आहे तसा पण तुम्हाला ब्लाऊज पीस मिळेल. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा माझ्याकडे 10 ते 12 कलर रेडी आहेत. पण छोट्या व्हिडिओ अभावी मी तुम्हाला 2-2, 3-3 पीसेस दाखवते आहे. कॉफी ब्राऊन कलर आहे सुंदरसा. हा बघा हो. कॉफी ब्राऊनला आपण अजरकचं पॅचवर्क केलेलं आहे सुंदरपैकी आणि ह्या ना लाईन अशा स्ट्रेट आहेत त्यामुळे तुम्हाला काही नेसायला प्रॉब्लेम नाही आणि किती त्याला छानपैकी मोठी हाईट आहे 47-46 पर्यंत आणि त्याचा आतमधला प्लेन ब्लाऊज पीस येईल हा असा
आणि एक मी तुम्हाला असा अजरकचा सुद्धा देणार आहे. हे विथ ब्लाउज पीस हो, हो, हो. 6.5 मीटरचे आहेत. 6 नाही, हा ही साडी 6.25 पर्यंत जाते. 6.25 मीटर. आणि ह्या साडीचं खासियत म्हणजे अजून एक तुम्हाला ब्लाउज पीस मिळतं. म्हणजे एका साडीवर आई मुलगी दोघी ब्लाउज पीस नग शिवू बरोबर. शकतात आणि ती साडी तुम्ही नग वेअर करू शकता. छान. नग लग्न सराई तर चालूच झालेली आहे आणि आपली येणारी नग मकर संक्रांत सुद्धा आहे. तर याच्यासाठी तुम्हाला नग शॉपिंग करायचं असेल तर आपल्याकडे भरपूर बस्ता बांधण्यासाठी अशा ट्रेडिशनल साड्या आहेत. कशामध्ये? तर अशा इरकलमध्ये, ज्या तुम्ही अच्छा. मगासपासून तुमचं लक्ष जातच असेल की ह्यांच्या पाठीमागे कुठल्या साड्या आहेत. खूपच सुंदर तर आहे. ह्या सगळ्या इरकलचं कलेक्शन आहे. तर मी तुम्हाला त्यातलं एक एक जस्ट छोटी छोटी झलक दाखवते. ही जी आहे इरकल, त्याला असा ह्याचा पल्लू आहे, सिल्कचा पल्लू आहे आणि कॉन्ट्रास्ट पल्लू आहे. खूप सुंदर साड्या आहेत ह्या. वा. आणि ह्याच्यात तुम्हाला कलरसुद्धा छान मिळतील आणि असं छोटंसं प्लेन चेक्स आहेत त्या. तर हे मी तुम्हाला ह्याच्यातले कलर्स दाखवते साधारण. हे बघा, हे असं पिंक आहे, ब्राऊन आहे, नंतर हा असा रेडिश पिंक आहे, येल्लो आहे, असे वेगवेगळे कलर्स येतील. मग ह्या ज्या आहेत त्या सगळ्या 1750 पासून चालू आहेत. कसुती वर्क आहे. नंतर हे 3250 मधलं कसुती वर्क पण ते गडवाल बॉर्डरमध्ये आहे. तर ह्या अशा सगळ्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यातल्याच मी तुम्हाला अजून दाखवते गायत्री सिल्क. म्हणजे गायत्री बॉर्डरच्या साड्या आणि सिल्क पल्लू आहे. पूर्णतः ह्याचा टोप पल्लू आहे बघा, सुंदरसा टोप पल्लू कॉन्ट्रास्ट. तर ह्याचा पल्लू हा प्युअर सिल्कचा असतो आणि ऑल ओव्हर असे चेक्स असतात. आणि ही साडीचं महत्त्वाचं म्हणजे ही साडी 9 यार्ड आहे, म्हणजे 7.5 मीटर आहे. तुम्हाला नऊवारी सुद्धा नेसायची असेल तरी तुम्ही नेसू शकता. नाही तर ह्या साडीमध्ये तुमचे 2 ब्लाउज पीस निघतात. साधारण 3250 किंवा 3350 ची रेंज आहे ह्याची. बॉर्डरला म्हणतात गायत्री बॉर्डर. हा, ह्या बॉर्डरला गायत्री बॉर्डर म्हणतात. हे जे वर्क आहे त्याला कसुती वर्क म्हणतात. आणि हे जे आहे हे प्लेन चेक्स आहे आणि ही पण आपली ह्याच्यामधलीच आहे, इरकल मधलीच आहे. इरकल मध्ये तुम्हाला तिशीमध्ये खूप सारे प्रकार बघायला मिळतील. हा बघा, हा एक ग्रे कलर आहे आणि त्याची ही बॉर्डर आहे मस्तपैकी. हे बघा किती म्हणजे हे कॉन्ट्रास्ट, म्हणजे राणीवर असं येल्लो कलर, सुंदरशी बॉर्डर. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला ह्याच्यातला तुम्ही असा रनिंग ब्लाऊज तर शिवूच शकता, पण तुम्हाला कॉन्ट्रास्ट सुद्धा करायचा असेल तरी तुम्ही तो सुद्धा करू शकता. बघा, ह्या अशा प्लेनमध्ये सुद्धा येतात. या पण 3250 ची रेंज आहे. पल्लू सेम ह्याचा टोप पल्लूच येतो. मी तुम्हाला जस्ट फक्त कलर दाखवत जाते. ग्रीन आहे, ऑरेंज आहे, नंतर पर्पल आहे. हे मी साधारण तुम्हाला छोटीशी झलक दाखवली आहे. ह्याच्यातले सुद्धा बरेच कलर तुम्हाला बघायला मिळते. सिल्क मधले असतात गडवाल, त्यातलीच ही गडवाल आहे, पण ही सॉफ्ट कॉटन सिल्क मधली आहे. आणि बाकी पॅटर्न हा जो आहे झिगझॅग, म्हणजे असे टेम्पल बॉर्डर म्हटली जाते, तो सेम पॅटर्न आहे गडवालचा. आणि त्याचा पल्लू सुद्धा असाच आहे, टोप पल्लू मस्तपैकी. आणि ही सुद्धा साडी तुम्हाला 6.5 मीटर पर्यंत मिळते. ह्याच्यात सुद्धा तुम्हाला खूप कलर्स मिळतील, बसायला एकदम सुंदर आहेत. आणि ह्याची प्राइस साधारण 2.5 पर्यंत जाते. आणि ह्याच्यातलाच हा प्रकार आहे गडवाल बॉर्डर, फक्त हे आपण कसुती वर्क केलेलं आहे ह्याच्यावरती. म्हणजे तुम्हाला प्लेन गडवाल पाहिजे ती पण मिळेल, कसुती पाहिजे ती पण मिळेल. आणि त्यातला हा असा अजून एक रेड कलर आहे. असे तुम्हाला म्हणजे ह्याच्यामधले भरपूर सारे कलर मिळतील. प्राइजेस साधारण 2.5 ते, हे बघा, ही 2550, ही 3250 अशी त्याची प्राइस आहे. सर्वात जास्त कोणत्या कलरची मागणी असते? सर्वात जास्त म्हटलं आपण किती म्हटलं तरी आपले जे ट्रेडिशनल कॉम्बिनेशन असतात, म्हणजे रेड, ग्रीन, पिंक, येल्लो, ब्ल्यू, ह्याच कलरची जास्त. आणि म्हणजे ह्याच कलरचा जास्त डिमांड असतं. पण आत्ता ऑरेंज कलर थोडासा रनिंग आहे, म्हणून आम्ही ऑरेंज कलर मधल्या सुद्धा साड्या ठेवल्यात. आणि लकीली माझ्या हातात सुद्धा ऑरेंज कलरच आलाय. हे बघा, हे असं मोहिनी स्टार म्हणून तर ही आहे साडी. त्याचा हा पल्लू येतो असा आणि पूर्ण इथे असे छोटे छोटे चेक्स येतात. याची प्राइस आहे 1550. जसं मी तुम्हाला म्हटलं ना, मी म्हणजे माझ्याकडे 1250 पासून चालू आहेत, तर मी हळूहळू त्या रेंजकडे येतेच आहे. छान. हा, हे म्हणजे ह्याच्यातले कलर सुद्धा दाखवते. व्हाईट आहे, हा बघा, व्हाईट सुद्धा खूप सुंदर कलर आहे. आणि छोटे छोटे चेक्स नाही म्हणता येणार, आम्ही ह्याला स्टार म्हणतो. असे हे स्टार्स, असे वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. साधारण 1550 1650 पर्यंत साड्या जातील. आणि जी माझी स्टार्टिंग रेंज आहे 1250. सॉफ्ट इरकल, म्हणजे तुम्ही नेसलीत ना तर तुम्हाला साधारण आपल्या इंदोरीच्या प्लेन साड्या कशा आपण नेसतो तो फील येईल. एकदम हलक्या फुलक्या आणि छान. म्हणजे प्राइस जरी 1250 असेल तरी ह्याची क्वालिटी त्याच्यापेक्षाही जास्त आहे. ही आपली स्टार्टिंग रेंज आहे. आणि हा त्याचा पल्लू आहे, असा टोप पल्लू. आणि ही तुम्हाला साडी विथ ब्लाउज पीस आहे. आता ह्याच्यातले असे वेगवेगळे कलर्स आहेत. कलर्स खूप आहेत ह्याच्यात सुद्धा, आपल्याकडे 10-12 कलर्स आहेत. हा बघा, असा डार्क ग्रीन, मग ग्रे,
पिंक विथ अशी पर्पल बॉर्डर. हो. अजून सुद्धा ह्याच्यातले भरपूर कलर्स तुम्हाला बघायला मिळतील. तुमच्याकडे जर का एखादं काही लग्न कार्य असेल आणि तुम्हाला बस्ता बांधायचा असेल तर तुम्हाला ट्रेडिशनल साड्या पण मिळतील. इथे थोड्याशा मॉडर्न टचवाल्या सुद्धा साड्या मिळतील. असा तुम्ही इथे नग बस्ता बांधाला बजेट फ्रेंडली सुद्धा तुम्हाला साड्या मिळतील. तर तुम्ही इकडे तुमचा बस्ता बांधायला नक्की येऊ शकता. हे वन स्टॉप सोल्युशन आहे. सगळ्या वन स्टॉप प्रकारच्या सोल्युशन साड्या आहे. हो इकडे हो मिळतील. हो. मला साड्यांचं ट्रेडिंग केलं जातं, म्हणजे विविध ठिकाणांवरून आणून साड्या सेल केल्या जातात. पण तिशीमध्ये तसं होत नाही. आम्ही साड्यांचे मॅन्युफॅक्चरर आहोत, म्हणजे हँडक्राफ्टेड साड्यांचे मॅन्युफॅक्चरर आहोत. मी स्वतः प्रोफेशनली टेक्स्टाईल डिझायनर असल्यामुळे मला प्रत्येक साडीचा पोत, त्याचं मटेरियल, त्याची रंगसंगती ह्याची खूप चांगली जाण आहे. आणि मग त्या म्हणजे एखाद्या साडीबरोबर कुठला कपडा साजेसा दिसेल आणि त्याच्यातून माझी नवीन साडी कशी छान होईल हे मी पहिलं इमॅजिन करते, पेपरवर उतरवते, मगच ती साडी तयार होते. ही अशी कोटा स्टेपल सिल्क साडी आहे. हा पूर्णतः ऑफ व्हाईट कलरचा कपडा असतो, पण आपण त्यांना डाय करून घेतलेला आहे. आणि त्याच्यावर बघा असे छोटे छोटे असे विविंगचे बुट्टे आहेत. आणि त्याचा ही पूर्ण साडी अशी येईल आणि त्याचा पल्लू असा येईल आणि ब्लाऊज पीससुद्धा तुम्हाला असा मिळेल. असे मी वेगवेगळे कॉम्बिनेशनमध्ये अशा या साड्या सगळ्या डाय केलेल्या आहेत. आता त्याच्यातलंच आपण दुसरं कॉम्बिनेशन बघतोय, ग्रीन विथ ब्ल्यू. असे बरेचसे कॉम्बिनेशन्स केलेले आहेत आणि प्रत्येक कलर एकमेकाला पूरक असावा याची मी काळजी घेतलेली आहे. छान. आणि आत्ता ह्या कोटा स्टेपलमध्येच अजून एक प्रकार तुम्हाला दाखवते. ह्या अशा कोटा स्टेपलमध्ये गोल्डन बॉर्डर, याची प्राईस आहे फक्त 1850 रुपये. आणि ही साडी तुम्ही एखाद्या छान छोट्या मोठ्या फंक्शनला सुद्धा नेसू शकता. गिफ्टसाठी सुद्धा एकदम प्रॉपर आहे, कारण त्याच्यावर अशा विविंगच्या टिकल्या केलेल्या आहेत. हे सुद्धा कलर आपण डाय करूनच घेतो. बघा सुंदर गोल्डन बॉर्डर आहे. त्याच्यातला हा एक पिंक कलर आहे. ह्याच्यात सुद्धा तुम्हाला 8 ते 10 कलर्स बघायला मिळतील आणि प्राइस रेंज सुद्धा खूप सुंदर आहे ह्याची. आता मी थोडंसं ब्लॉक प्रिंटच्या साड्यांकडे वळते. त्यासुद्धा कोटा दोरिया. आपलं जे मुंबईचं क्लायमेट आहे किंवा हल्ली सगळीकडेच गरमी सुद्धा तेवढीच होते, मुंबई पुणा कुठेही, तर ह्या आपण कोटा दोरिया साड्या ठेवतो. त्याच्यासाठी एकदम छान कॉटन, बसायला सुद्धा सुंदर, एकदम हलकी फुलकी आणि त्याला असे छानपैकी असे टसल्स केलेले आहेत. म्हणजे ह्या साडीला तुम्ही असं समजा प्लेन ऑफ व्हाईट कलरचं सुद्धा ब्लाऊज घातलं तरी ते खूप सुंदर दिसेल. ह्या टोटली हँडब्लॉक प्रिंटेड साड्या आहेत. हा पिंक कलर, हे पण पेस्लीचं डिझाईन बघा किती सुंदर आहे. आणि त्याला छोटीशी चंदेरी बॉर्डर आहे. ह्याच्यावर पण पेस्लीचं डिझाईन आहे, ऑफ व्हाईट क्रीम. ह्याच्यात सुद्धा तुम्हाला बरेचसे कलर्स बघायला मिळतील. आता आपण बघतो आहे चंदेरी साडी. चंदेरी साडीसुद्धा एक ह्या चंदेरीच्या फॅब्रिकलाच एक वेगळा रिच लुक आहे आणि त्याच्यावर हे वनस्पती प्रिंटचं ब्लॉक प्रिंट केलेलं आहे. ही पण साडी विथ ब्लाऊज पीस येते आणि बसायला एकदम सुंदर. आणि त्याला छोटीशी बॉर्डर आहे. हा पल्लू, त्याला आपण छानपैकी टसल्स केलेले आहेत. प्रत्येक साडीला आपण काही ना काहीतरी करतोच, कारण त्याच्याशिवाय मलाच नाही, म्हणजे तुम्हाला, म्हणजे ती ना साडी मलाच सेल करायला नाही. क्रिएटिव्हिटी आहे. हो, तिशीचा टच हा प्रत्येक साडीमध्ये असलाच पाहिजे. त्याच्यातलेच कलर्स दाखवते मी तुम्हाला. चंदेरी लाईट वेट असतात, एकदम लाईट वेट आणि छान फॅब्रिक छानपैकी बसतंय. हा बघा पिंक आहे, पर्पल आहे. ह्याच्यात सुद्धा तुम्हाला बरेचसे कलर्स प्रिंट वेगवेगळे बघायला मिळते. आपला लग्न सराईचा सीझन चालू झाला आहे, तर थोड्या सिल्कच्या साड्या तर आपल्याला पाहिजेतच. तर ही अशी मुंगामध्ये बनारसी सिल्क आहे. मुंगा बनारसी, असे छोटे छोटे बुट्टे आणि हा त्याचा पल्लू आणि त्याला आपण सुंदरसे टसल्स लावलेले आहेत. आणि त्याच्यामध्ये असा हे पण येतोय ब्लाऊज पीस, पण असा कॉपर गोल्डन शेडमध्ये आहे. आणि याची प्राइस आहे 5550. आणि एकदम सॉफ्ट बसायला आणि एखाद्या नवऱ्या मुलीला सुद्धा हा कलर खूप छान दिसेल. किंवा काही कोणाची हळद असेल तरी सुद्धा ह्या साड्या खूप छान दिसतात. म्हणजे एकदम लाईट वेट आहेत, खूप अशा भपका नाहीये, पण रिच लुक आहे. हे बघा, ह्याची पण बुट्टी किती सुंदर आहे. पेस्ली म्हणतात ह्याला बुट्टीला. आणि हा छानपैकी मोठ्या पेस्लीचा पल्लू. कलर सुद्धा हा पिस्ता खूप छान दिसतोय, सुंदर एलिगन्स आहे त्या सगळ्या साड्या. ही पण बनारसी मध्येच हा राणी पिंक कलर आहे. अगदी संध्याकाळी तुम्ही एखाद्या रिसेप्शनला साडी नेसली तरी सुद्धा खूप सुंदर कलर आहे आणि सुंदर साड्या आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याकडे 10 ते 12 कलर्स आहेत. मी तुम्हाला आता 4 मेन कलर्स दाखवलेले आहेत. काय प्राइस रेंज असेल? ज्याची 5500. 5500. छान आहे, अप्रतिम कलेक्शन, अप्रतिम सुंदर आहे. आणि ही जी गोल्डन जरी आहे ना, ती अशी बघा गोल्डन अशी, म्हणजे चकाकणारी नाहीये, थोडीशी कॉपर बेस आहेत या सगळ्या. हे बघा, ह्या सगळ्या जरी आहेत ना त्या कॉपर बेस आहेत. सुंदर आणि सोबर आहेत. सुंदर आणि सोबर. आणि ह्याच्यावर तुम्ही मोत्याची ज्वेलरी घातली तर अफाट दिसेल, सुंदरच. हे बघा, हे बघा.
काही असे असे ड्रॅप केलं व अशा पद्धतीने अशा तुम्हाला थोडा पद्धतीने look या येईल. साड्या दिसतील. सुंदर. आपली मकर संक्रांत येते आहे, तर मकर संक्रांतीसाठी तुम्हाला ब्लॅक साडी असणं खूप मस्ट आहे. तर तुम्हाला आता तिशीमध्ये ब्लॅकमध्येच तुम्हाला वेगवेगळ्या साड्यांचे प्रकार बघायला मिळणार आहेत. अगदी 1250 पासून ते 4-5 हजारापर्यंत. तर त्यातलीच ही पहिली साडी आहे गायत्री बॉर्डर विथ चेक्स पल्लू. अच्छा. मी तुम्हाला मगाशी पण ह्यातलं कलेक्शन हो. दाखवलेलं आहे. तर ही साडी आहे 3250 पासून ही चालू होते. आणि नंतर त्याच्यामध्येच ही प्युअर कॉटनमध्ये आहे. इरकल साडी 1250ची रेंज आहे. वा. आणि मग नंतर ही खणामध्ये कसुती वर्क आहे. सुंदरसं कसुती वर्क आणि छानशी बॉर्डर पण बॉर्डर. उठून दिसतंय. हो हो, खूप छान दिसते. म्हणजे ही साडी जस्ट मी तुम्हाला थोडी ओपन करून पण दाखवू शकते. हे बघा, हे सुंदरसं हा त्याचा पल्लू आहे आणि हा त्याचा पूर्ण ऑल ओव्हर अशी बुट्टी आहे. अच्छा, पूर्ण कसुती बॉडीवर वर्क. अशी बुट्टी. हो, पूर्ण बॉडीवर. म्हणजे तुम्हाला मी ब्लॅकमध्ये जेवढ्या साड्या दाखवणार आहे, प्रत्येक साडी वेगळी असणार आहे. एका साडीतले 4 कलर असं मी तुम्हाला नाही दाखवते. ही पण ब्लॅकमध्ये अशी झिगझॅग आहे, इरकलच आहे ही पण. आणि ह्याचा पल्लू पण असा टोप पल्लू येतो विथ ब्लाउज पीस साडी आहे. नंतर ही टसर गीचा सिल्क आहे, थोडा ग्रेश ब्लॅक आहे, पण खूप सुंदर बसते ही साडी. आणि ह्याच्यामध्ये विथ ब्लाउज पीस येतो आणि ह्याचा पल्लू असा गोल्डनचा. म्हणजे तुम्ही ह्याच्यावर गोल्डन कलरचा पण ब्लाउज हे घातलात ना ब्लाऊज, तरी तो पण खूप छान दिसेल. आणि ज्या मी आता कोटा स्टेपल सिल्क दाखवल्या त्यातलीच ही एक ब्लॅक पण आहे, त्याला ही अशी गोल्डन बॉर्डर आहे. छान. आणि सगळ्यांची आवडती म्हणजे अजरक मुडाल सिल्क, त्यातल्या सुद्धा ब्लॅक आपल्याकडे आहेत. थोडी जॉमेट्रिक फील. जॉमेट्रिकल पॅटर्नमध्ये तुम्हाला ऑफिसला जर का मकर संक्रांतीला काही नेसून जायचं असेल तर हे खूपच सुंदर आहे असं अजरक मुडाल सिल्क. आणि या साड्या एकदम फ्लोई असतात, मस्त बसतात. त्याचा हा पल्लू पूर्ण हँडब्लॉक प्रिंट आणि त्याला हे आपण असे टसल्स लावलेले आहेत. छान. आणि जी मी तुम्हाला गमछा पॅटर्न दाखवली, जो माझ्याकडे सगळ्यांचा आवडता पॅटर्न आहे, त्यातलाच हा ब्लॅक कलरमध्ये ब्लॅक कलर आहे. हे बघा, ब्लॅकला हे गमछा कलरफुल किती सुंदर दिसतंय. हे पूर्ण तुमचं निर्यानं असं येणार आणि त्याचा असा पल्लू येणार. आणि मी तुम्हाला मल्टी कलरचा गमछाचा ब्लाउज पीस देणार आहे. बरोबर. छान. आणि आपली स्पेशल खासियत म्हणजे खण साडी, ती सुद्धा ब्लॅक कलरमध्ये आम्ही केलेली आहे. मी ह्याचा पल्लू घेऊन दाखवणारच आहे, कारण हा तिशेचा USP आहे हँडक्राफ्टेड खण. हे बघा, ही पूर्ण साडी अशी येईल आणि त्याचा पल्लू असा येईल. तुम्ही पल्लू बघाल तर तुम्हाला कळेल की त्याला आम्ही असं काईटचं हे डिझाईन केलेलं आहे. सुंदर. त्यामुळे ती आपली मकर संक्रांत तुम्ही ही साडी नेसलीत किंवा ज्यांची कोणाची पहिली मकर संक्रांत असेल तर त्या मुलींनी जरूर ही साडी घ्यावी. ह्याच्यावर तुमचे व्हाईट कलरचे तिळगुळचे दागिने सुद्धा खूप सुंदर दिसतील. कारण आमच्याकडे गेल्या वर्षी बऱ्याच मुलींनी बनवून घेतल्या. शेवटी आमचा स्टॉक म्हणजे कमी पडला, तर आत्ता तुम्हाला ह्या व्हिडिओद्वारे मी दाखवते आपल्याकडे स्टॉक आहे. याची काय प्राइस असेल? याची प्राइस आहे 4550. छान. कॉटनमध्ये आहे, अजरकमध्ये आहे. ही सुद्धा तुम्ही ऑफिसमध्ये सुंदरपैकी घालू शकता. ब्लॅक पल्लू, अजरक आहे हे रस्ट आणि विथ ब्लॅक त्याचं प्लेट्सला येईल असं. मगाशी मी हे पॅटर्न तुम्हाला ओपन करून आणि वेअर करून पण दाखवले होते. तर ही सुद्धा तुम्ही ऑफिस वेअर करू शकता. छान. मी अजून एक सुंदर पॅटर्न तुम्हाला दाखवते. खणामध्येच चेक्स आहे, पूर्ण ब्लॅक चेक्स आणि खणाची बॉर्डर. हे बघा, पूर्ण खणाचा पल्लू आणि हा ब्लॅक चेक्स. मी तुम्हाला किती सारे प्रकार फक्त ब्लॅकमध्ये दाखवलेले आहेत आणि प्रत्येक साडी ही वेगवेगळी आहे आणि क्राफ्टेड आहेत सगळे. आपण तिशीमध्ये सगळ्या साड्या बघत होतो, पण मैत्रिणींनो काळजी करू नका, तुमच्यासाठी ड्रेस मटेरियलसुद्धा आपल्याकडे तेवढंच उपलब्ध आहे. वेगवेगळ्या प्रकारचं हँडक्राफ्टेड, म्हणजे आपण खणामध्ये खूप काम करतो, त्याच्यामध्ये खणाचे दुपट्टे, खणाचे कुर्ती मटेरियल्स, हँड ब्लॉक असं बरेचसं आहे आपल्याकडे मटेरियल. पहिला मी तुम्हाला पीस दाखवते तो चंदेरी सिल्कमध्ये आहे. तर हा असा चंदेरी सिल्कचा दुपट्टा आणि मग त्याचं हे असं कुर्ती मटेरियल आणि त्याचं हे असं पॅन्टचं मटेरियल, असं हे आपलं 3 पीस सेट्स आहे. 2550 पासून ह्याची रेंज आहे, पण आपल्याकडे मटेरियल म्हणजे साधारण 1450 पासून सुद्धा स्टार्ट आहे. त्याच्यामधलाच मी तुम्हाला एक कलर दाखवते. मी फक्त तुम्हाला छोटी छोटी झलक देते आहे. भरपूर सारं मटेरियल आपल्याकडे आहे, भरपूर सारे कलर कॉम्बिनेशन्स आहेत. हे आहे ते हँड एम्ब्रॉयडरीमध्ये आहे. असं छानपैकी याच्यावर बघा, हे सुंदरचं हँड एम्ब्रॉयडरी केलेलं आहे. मग पॅन्ट आहे आणि त्याचा पॅन्टचा कपडा आणि त्याचा हा दुपट्टा. त्याचा दुपट्टा बघा, चंदेरीचा केवढा मोठा दुपट्टा आहे हा, असा सुंदरसा दुपट्टा.
हो, किती मीटरचा आहे ताई? हा दुपट्टा 2.5 मीटरचा आहे, फुल Perfect. दुपट्टा आहे आणि Full छान ह्याचं मटेरियल सुद्धा सुंदर आहे. हा साधारण हे असं पूर्ण हँड एम्ब्रॉयडरी आहे ही केलेली आणि कपडा पण सुंदर आहे याचा आणि हा त्याचा दुपट्टा पूर्णतः हो, सुंदर. छान. 2.5 मीटर दुपट्टा, 2.5 मीटर कुर्त्याचा कपडा आणि 2.5 मीटर पॅन्टचा कपडा असा हा पूर्ण सेट आहे. तो तुम्हाला फक्त 1550 मध्ये वा, मिळतोय छान. आणि हे छान असा फंक्शनल आहे आणि त्यातलाच आम्ही तुम्हाला दुसरा कलर दाखवते, एम्ब्रॉयडरी मधलाच तो दे. हा रामाग्रीन विथ राणी अच्छा, आणि सुंदर. त्याचं कॉम्बिनेशन हे असं असणार आहे. वा, आणि आपण त्याच्याच बरोबर आपण प्युअर कलमकारीमध्ये जातोय. हे बघा, हा दुपट्टा कलमकारीचा, हे पॅन्ट आणि हे तुमचं कुर्ती मटेरियल असा 3 पीस सेट आहे. छान. तर तुम्ही ह्याचा सुद्धा कुर्ता शिवू शकता, तुम्ही ह्याचा सुद्धा कुर्ता शिवू शकता. दोन्ही मटेरियल, तिन्ही मटेरियल तेवढेच छान आहेत. प्राइस आहे ह्याची 1450. छान, पॉकेट फ्रेंडली. पॉकेट फ्रेंडली आहेत म्हणूनच मी तुम्हाला दाखवते की हे सुद्धा तुम्हाला छान उपयोगी पडतील. हे बघा, असे वेगवेगळे प्रिंट आहेत. ह्याच्यातले जवळजवळ माझ्याकडे 12 ते 13 प्रिंट आत्ता अवेलेबल आहेत. आणि अजून एक सुंदर पॅटर्न आहे आपला पोचमपल्ली सिल्क. तर पोचमपल्ली सिल्कचा दुपट्टा दाखवते मी तुम्हाला. पण एक सुंदर दुपट्टा आहे पोचमपल्ली सिल्क. 2150 ह्याची रेंज आहे आणि ह्याचा कुर्ता दाखवते. कुर्ता दे. हा कुर्त्याचं मटेरियल आहे ना ग्रीन, त्याला असा पॅनल येतो खालून पूर्णतः. हे बघा, अच्छा, असा पॅनल येईल बॅक आणि फ्रंट आणि तुम्ही तो स्लीव्जला सुद्धा वापरू शकता. एवढा मोठा कपडा आहे आणि त्याचीही सलवार असणार आहे. असा हा पूर्ण सेट आहे. 2150 फक्त. छान. म्हणजे आपल्याला बस्ता बांधताना किंवा काही की म्हणजे तुम्हाला ड्रेस मटेरियल सुद्धा एकाच ठिकाणी मिळेल. हा बघा, त्यातला हा एक कलर पर्पल विथ येल्लो, वेगवेगळे कॉम्बिनेशन्स आहेत त्याचे. सुंदर. आता आपण थोडंसं हँडक्राफ्टेडकडे जातोय परत. आपण हँडक्राफ्टेडमध्ये इरकल विथ कलमकारी जशी साडी बघितली ना, तसेच आपण आता ड्रेस मटेरियलसुद्धा बघणार आहोत. त्याचे सुंदरसा दुपट्टा हा बघा, ब्लॅक कलर. आता तुम्हाला संक्रांतीसाठी सुद्धा ऑफिस वेअर करायचं असेल तर खूप सुंदर कलर आहे. आणि ह्याचं कलमकारीचं प्रिंट पण बघा, सगळं असं पिचवाई प्रिंट आहे त्याच्यावरती आणि पूर्ण मी पॅटर्न करून दिलेला आहे. तुम्हाला फक्त स्लीव्ज आणि त्याचा नेकलाईन द्यायचा आहे फक्त. अजरक विथ कलमकारी केलेला आहे आणि त्याला अजरकला असं हे अजरक प्रिंट आणि हा ग्रे कलरचा दुपट्टा, येल्लो कलमकारी आणि ग्रीन कलरचा दुपट्टा. मी दुपट्टे सगळेच ओपन नाही करत आहे कारण मला तुम्हाला जास्तीत जास्त सेट्स दाखवायचे म्हणून. तर हे पण बघा, सुंदर ऑरेंज कलर आणि ह्याचं प्रिंट पण बघा, खूप आवडेल. बर्ड्स आहेत, फ्लॉवर्स आहेत आणि दिस इज अ दुपट्टा. हे पण 2150ची रेंज आहे, पूर्णतः हँडक्राफ्टेड आहे. आणि त्याच्याचबरोबर आपण थोडेसे कुर्ती मटेरियल्स बघणार आहोत जे आपण पहिले पोचमपल्ली ह्याच्यातले बघूया, संबलपुरीमधले. हा जो कपडा आहे ना, हा पूर्ण 2.5 मीटर आहे. याचा तुम्ही पूर्णतः म्हणजे असा ड्रेस शिवू शकता, गाऊन शिवू शकता किंवा कप्तान शिवू शकता. 1150 फक्त. पूर्ण त्याला असे बटन्स लावलेत, टसल्स लावलेत, पॅचवर्क केलं आहे आणि ह्याचा पन्ना खूप मोठा आहे. क्वालिटी A1 आहे ह्या कपड्याची. ह्याच्यातसुद्धा तुम्हाला 6 कलर्स मिळतील. आता मी तुम्हाला इकडे 3 कलर दाखवले. खणामधले आपल्याकडे दुपट्टेसुद्धा असतात आणि असे आपल्याकडे कुर्ती मटेरियलसुद्धा असतात. आपण त्याच्यावर असं छानपैकी पॅचवर्क करतो त्याच्यावरती पूर्णतः. आणि हा पूर्ण ह्याचासुद्धा तुम्ही कप्तान नग शिवू शकता, A लाईन ड्रेससुद्धा नग शिवू शकता. त्याच्यातले कलर्स दाखवते. राणी, ह्याच्यातसुद्धा तुम्हाला 10 ते 12 कलर्स बघायला मिळतील. आणि हे पॅचवर्क केल्यामुळे तुम्हाला पॅटर्न करण्याची काहीही गरज नाही आहे. पूर्ण पॅटर्न तुम्हाला मी रेडीच दिलेला आहे. हा पण एक गिफ्टिंगला खूप छान ऑप्शन आहे. 1150ची रेंज आहे ह्याची. बघितलात ना आत्तापर्यंत, खूप सुंदर सुंदर साड्या तुम्हाला बघायला मिळाल्या असतील ना. कारण मी तुम्हाला आत्ता जे हँडक्राफ्टेड साड्यांपासून सुरुवात केली ती हँडब्लॉकपर्यंत येऊन मी थांबले. त्यात मी तुम्हाला खणामध्ये दाखवल्या हँडक्राफ्टेड, इरकल विथ खण, इंडिगो विथ खण, गमछा, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मी हँडक्राफ्टेड साड्या तुम्हाला दाखवल्या, ज्या तुम्हाला बाहेर कुठेही मिळणार नाही आहेत आणि जे तुम्हाला घ्यायला फक्त तिशी स्टुडिओलाच यावं लागणार आहे. आणि त्याचबरोबर मी तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेस मटेरियलसुद्धा दाखवले. म्हणजे एकाच छताखाली तुम्हाला साड्या आणखीन ड्रेस मटेरियलसुद्धा बघायला मिळणार आहेत. प्लस आपल्या ह्या अशा ट्रेडिशनल मी तुम्हाला इरकलमध्ये पण साड्या दाखवल्या आहेत. तर हे सगळं बघण्यासाठी तुम्हाला यायचं तिशी स्टुडिओला. आणि हा तिशी स्टुडिओ आहे ठाणे इथे, आनंद पार्क, आनंद टॉवर, फ्लॅट नंबर 18, 4th फ्लोअर, नियर ऋतू पार्क. आणि मी माझा तुम्हाला फोन नंबरसुद्धा देते आहे, 9892
9815415412. तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा. आणि हा आपल्या ना स्टुडिओमध्ये येण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा मला कॉल करावा लागेल. तर म्हणजे आपण अपॉइंटमेंट नाही न गं बोलू शकत ह्याला, पण तुम्ही मला कॉल करून आलात तर एकाच वेळी मला दोघा-तिघांना घेणं खूप कठीण जातं. तर मी तुम्हाला पर्सनली अटेंड करण्यासाठी तुम्ही हा मला कॉल करायचा आहे. तर आपण नक्की भेटूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईच्या बाहेर जे आहेत आणि पुण्याच्या आसपास आहेत त्यांच्यासाठी गुड न्यूज म्हणजे मी 3-4 तारखेला पुण्यामध्ये येते आहे एक्झिबिशनसाठी. तिकडे एक मनभरीचं एक्झिबिशन होणार आहे, 7व हॉल, सहकारनगर, पुणे इकडे. तर तिकडे येऊन सुद्धा तुम्ही साड्या फील करू शकता, आणखीन घेऊ शकता. तर पुणेकरांनो, आपण नक्की पुण्यामध्ये भेटतोय. आणि मुंबईकरांनो किंवा सगळीकडून जे येणारे आहेत, तुम्हाला तिशी स्टुडिओ तर माझा कायमच ओपन असतो. आपल्याकडे सॅटर्डे, संडे, मंडे बंद हा काहीही प्रकार नसतो, कारण प्रत्येकजण येतो तो कॉल करून येतो. थँक्यू. होप सो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत लोकांपर्यंत शेअर करा. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू आपण अशाच एका प्रवासामध्ये. तोपर्यंत आपली काळजी घ्या. बी इंडियन अँड प्राऊड टू बी अन इंडियन. बाय बाय.